हां नाही समजलं. ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय तर ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनपासून डिसोसिएट कसा होतो, ठीक आहे, ब्रेक कसा होतो आणि कोणत्या लेवलवरती होतो. तुम्हाला माहिती आहे जेव्हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन घेऊन टिश्यू लेवलपर्यंत पोहोचतो म्हणजे टिश्यूच्या जवळपास येतो त्यावेळेस ऑक्सिजन वेगळा आणि हिमोग्लोबिन वेगळा. रिझन काय आहे, फॅक्टर्स कोणते रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, लक्ष द्या थोडं. However, the degree of saturation of Hb with O2 depend upon the O2 tension, that is partial pressure of O2. ध्यान दो इधर, जो डिग्री ऑफ सैचुरेशन ऑफ Hb है विथ O2 किसके ऊपर डिपेंड है, O2 टेन्शन पर किंवा पार्शियल प्रेशर ऑफ O2. म्हणजे काय तर जे सॅच्युरेशन आहे Hb हिमोग्लोबिनचं, सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन हे अल्टिमेटली डिपेंड कोणावरती आहे तर हे डिपेंड आहे पार्शियल प्रेशर ऑफ O2. पार्शियल प्रेशर ऑफ O2. व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेशन माहिती आहे. सॅच्युरेशन म्हणजे काय, जे Hb सोबत O2 किती बाइंड होतो, किती सॅच्युरेट होतो, दोघांचं किती पटतं, ठीक आहे, म्हणजे किती प्रमाणात तो सॅच्युरेशन होतो हे सगळं कशावरती डिपेंड आहे. जेवढं O2चं पार्शियल प्रेशर जास्त तेवढं काय जास्त होणार, सॅच्युरेशन ऑफ Hb जास्त. कळलं. तर अल्टिमेटली सॅच्युरेशन ऑफ Hb कोणावरती डिपेंड आहे, पार्शियल प्रेशर ऑफ O2 वरती. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे या कर थ्रू. हा जो कर तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे दॅट इज ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर. ठीक आहे. हां तर बघा पहिला पॉईंट याच्यामध्ये 100% सॅच्युरेशन इज रेअर. 100% सॅच्युरेशन कधीच होत नाही, फार कमी होतं. ठीक आहे, 100% हे कधीच होत नाही, फार रेअर होतं. मॅक्झिमम सॅच्युरेशन किती होतं तर 95 to 97%. इट हॅज पार्शियल प्रेशर ऑफ O2 इन अल्व्हिओलाई 100 mm ऑफ Hg. 100% सॅच्युरेशन हे रेअर होतं. मग किती होतं तर मॅक्झिमम होतं 95 to 97. पण कुठे Hbचं सॅच्युरेशन O2 सोबत कुठे होतं तर अल्व्हिओलायमध्ये होतं. कुठे होतं, अल्व्हिओलायमध्ये. तुम्हाला माहिती आहे अल्व्हिओलायच्या जवळपास कोणाचं पार्शियल प्रेशर जास्त असतं, O2चं. किती असतं 104. त्यामुळे इथे किती पर्सेंट सॅच्युरेशन होणार 97 to 95. आणि 100% काय असतं, रेअर असतं. समजत आहे तुम्हाला, हो किंवा नाही. म्हणजे Hb सोबत O2 किती बाइंड होतो. सपोज आता Hbला 4 O2चे मॉलिक्यूल बाइंड होतात. किती मॉलिक्यूल बाइंड होतात, 4 O2चे मॉलिक्यूल. ठीक आहे, 4 O2चे मॉलिक्यूल बाइंड होऊ शकतात. जर 4 O2चे मॉलिक्यूल Hbला बाइंड झाले तर आपण काय म्हणूया, हे सॅच्युरेशन किती झालं 100%. ठीक आहे. जर एक O2चा मॉलिक्यूल बाइंड झाला तर किती पर्सेंट 25%. 2 O2चे मॉलिक्यूल बाइंड झाले तर किती पर्सेंट 50%. 3 मॉलिक्यूल बाइंड झाले तर किती पर्सेंट 75. ठीक आहे, आणि 4 झाले तर 100. पण 100% काय होतं, रेअर असतं. तर किती पर्सेंट होऊ शकतं, मॅक्झिमम 95 to 97. तेही कुठे होतं, इन अल्व्हिओलाई. बिकॉज इन अल्व्हिओलाई पार्शियल प्रेशर ऑफ O2 किती असतं 104, म्हणजे हायेस्ट असतं. त्यामुळे तिथे मॅक्झिमम एवढं होऊ शकतं, 100% फार कमी होतं. ठीक आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज विथ द ड्रॉप इन पार्शियल प्रेशर ऑफ O2. जसा जसा हा O2 इथनं ब्लड व्हेसल्समधनं RBCमध्ये बसून हिमोग्लोबिनसोबत बाइंड होऊन कुठे जातो, टिश्यू लेवलपर्यंत जातो, त्यावेळेस सॅच्युरेशन काय होतं, डिक्रीज होतं. बिकॉज टिश्यू लेवलवरती काय कमी असतं, टिश्यू लेवलवरती पार्शियल प्रेशर ऑफ O2 काय असतं, कमी. किती असतं 45 mm ऑफ Hg. त्यामुळे सॅच्युरेशन डिक्रीज होणार विथ ड्रॉप इन पार्शियल प्रेशर ऑफ O2. पार्शियल प्रेशर ऑफ O2 जर ड्रॉप झालं तर सॅच्युरेशन सुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. गॉट इट, समझ में आ रहा है, येस और नो, समजत आहे. सॅच्युरेशन कळलं ना. Hbला O2चे किती मॉलिक्यूल बाइंड होतात दॅट इज सॅच्युरेशन. 100% काय असतं, रेअर. मॅक्झिमम किती होतं 95 to 97. पण तेही कुठे होतं, कोणत्या लेवलवरती होतं, अल्व्हिओलायच्या जवळपास. बिकॉज अल्व्हिओलायच्या जवळपास कशाचं पार्शियल प्रेशर जास्त, O2चं. किती असतं, नियर अबाउट 104, म्हणजे हायस्ट पार्शियल प्रेशर आहे. त्यामुळे तिथे 95 to 97% सॅच्युरेशन होऊ शकतं. ठीक आहे. जसं जसं O2 हा RBCमध्ये वाहत राहतो, RBC थ्रू वाहत राहतो, टिश्यूच्या जवळपास येतो, तसं पार्शियल प्रेशर काय होतं, ड्रॉप होतं. पार्शियल प्रेशर ऑफ O2 काय होणार, सेलच्या जवळ ड्रॉप होणार ना. किती असतं सेलच्या जवळ पार्शियल प्रेशर O2, 45 असतं की 40 असतं, 40 mm ऑफ मर्क्युरी.
त्यामुळे इथे पार्शियल प्रेशर ऑफ O2 ड्रॉप झालं तर सॅच्युरेशन सुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे हळूहळू जो हिमोग्लोबिन आहे तो O2 ला काय करत जाणार, डिसोसिएट करत जाणार. का, तुम्हाला माहिती आहे Hb ची अफिनिटी टुवर्ड्स द CO2 कोणाकडे आहे, Hb ची अफिनिटी कोणाकडे असते, CO2 कडे. आणि इथे सेलच्या जवळपास कोणाचं पार्शियल प्रेशर जास्त असतं, CO2चं. म्हणून हळूहळू सॅच्युरेशन काय होत जाणार, कमी होत जाणार. दिस बिगिन द डिसोसिएशन ऑफ HbO2. आणि जिथे HbO2 फॉर्म झाला होता म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म झालं होतं, हे काय होणार, हळूहळू डिसोसिएट होणार. ओके. At 30 mm of Hg of partial pressure of O2, only 50% saturation can be maintained. 30 mm of Hg, 30 mm of Hg काय आहे, पार्शियल प्रेशर ऑफ O2 आहे. ठीक आहे. जेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ O2 किती असतं, 30 mm of Hg, तेव्हा सॅच्युरेशन किती पर्सेंट होतं, 50%. कर्वमध्ये बघा, कर्वमध्ये तुम्हाला दिलेला आहे, हा जो कर्व आहे हा सिग्मॉइड कर्व आहे. इकडे जे दिलं आहे हे Hb दिलेलं आहे, Hbचं सॅच्युरेशन, आणि इकडे पार्शियल प्रेशर ऑफ O2 दिलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा पार्शियल प्रेशर किती असतं, जेव्हा पार्शियल प्रेशर 30 असतं, हे 20 40, 20 आणि 40च्या मध्ये काय, 30 ना, 20 आणि 40च्या मध्ये काय राहणार, 30. इथे 30 mm ऑफ Hg पार्शियल प्रेशर आहे, म्हणजे सॅच्युरेशन किती होतं, 50%. सॅच्युरेशन किती होतं, 50. सॅच्युरेशन किती होणार, 50%. ठीक आहे. सैचुरेशन किती होणार, 50%. समझ में आ रहा है, एस और नो. जेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ O2 किती असणार, किती असणार, पार्शियल प्रेशर ऑफ O2 किती असणार, 30 mm of Hg, तेव्हा सॅच्युरेशन किती, समजलं. म्हणजे O2 चे किती मॉलिक्यूल Hb ला बाइंड असणार, किती मॉलिक्यूल, दोनच. किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल. आणि तेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ O2 किती, 30 mm of Hg, तेव्हा सॅच्युरेशन किती पर्सेंट, 30. इथे दिलं आहे, खाली काय दिलं आहे, ऑक्सिजन पार्शियल प्रेशर. ऑक्सिजनचं काय दिलेलं आहे, पार्शियल प्रेशर. आपण कसे युनिट काय पार्शियल प्रेशरचं, mm ऑफ मर्क्युरी. mm ऑफ मर्क्युरी. प्रेशर आपण नेहमी कशामध्ये मेजर करतो, मर्क्युरी असतं ना, पारा असतो ना, हां. आणि इकडे काय दिलेलं आहे, Hbचं सॅच्युरेशन. ठीक आहे. जेवढं इथे पार्शियल प्रेशर तेवढं काय होणार, सॅच्युरेशन होणार. समझ में आया. नेक्स्ट, the relationship between HbO2 saturation and oxygen tension partial pressure O2 is called oxygen dissociation curve. oxygen dissociation curve कशाला म्हटलंय, the relationship between HbO2 saturation and oxygen tension partial pressure of O2 is called oxygen dissociation curve. जे रिलेशनशिप आहे दोघांच्या मधली, कोणाच्या मधली, HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन. ठीक आहे. ऑक्सिहिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन टेन्शन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ O2 यांच्यामधले जे रिलेशनशिप आहे इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. म्हणजे काय, इथे जो तुमचा HbO2 फॉर्म झाला होता त्याचं नाव काय रे, HbO2चं ऑक्सी हिमोग्लोबिन. ठीक आहे. हा काय होणार, वेगळं होणार, Hb वेगळा आणि O2 वेगळा, Hb वेगळा आणि O2 वेगळा. ठीक आहे. याला काय म्हणतात, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. हे कोणामुळे होतं समोर बघूया आपण. दिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएट कर्व इज सिग्मॉइड. आणि ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व कोणता आहे तर सिग्मॉइड कर्व आहे. आणि सिग्मॉइड कर्व कोणत्या शेपचा असतो, ॲश शेपचा असतो. कोणत्या शेपचा असतो, ॲश शेप. ठीक आहे. नेक्स्ट, इट शिफ्ट टुवर्ड द राइट ड्यू टू इंक्रीज इन H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन. लक्ष द्या, ध्यान दो इधर.
कुठला कर्व आहे हा? सिग्मॉइड कर्व. ठीक आहे, हा कर्व काय दर्शवतो, काय शो करतो, तर हा शो करतो HbO2 डिसोसिएशन. HbO2 डिसोसिएशन. ठीक आहे, आता इथे दोन सायंटिस्ट होऊन गेले, एक म्हणजे बोहर्स आणि एक म्हणजे हॅल्डेन. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, बोहर्स आणि हॅल्डेन. या दोघांनी प्रत्येकाची व्याख्या दिलेली आहे. काय म्हणतात हे की जो Hb आहे तो O2 पासून कशा प्रकारे डिसोसिएट होतो. ठीक आहे, त्यासाठी कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. ओके, आता हा जो सिग्मॉइड कर्व आहे, जेव्हा HbO2 पासून डिसोसिएट होतो तेव्हा हा जो कर्व आहे हा राईट साईडला शिफ्ट होतो. कोणत्या साईडला? राईट साईडला, म्हणजे या साईडला शिफ्ट होणार जेव्हा काय होणार, HbO2 पासून काय होणार, डिसोसिएट होणार. आता तो राईट साईडला शिफ्ट होण्याचं रिझन काय, तर त्यासाठी एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. फॅक्टर कोणते, तर त्यामधलं पहिला फॅक्टर आहे, फर्स्ट फॅक्टर, हाय पार्शियल प्रेशर ऑफ CO2. हाय पार्शियल प्रेशर ऑफ CO2. जेव्हा CO2चं काय वाढणार, पार्शियल प्रेशर वाढणार, तेव्हा O2 Hb पासून काय होणार. आता हे मला प्रत्येक वेळेस सांगायची गरज लागणार नाही. ठीक आहे, समजून घ्यायचं. जेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ CO2 जास्त असणार तेव्हा HbO2 पासून काय, डिसोसिएट. रिझन माहिती आहे तुम्हाला, कारण Hbची ॲफिनिटी O2 पेक्षा कोणाकडे जास्त, CO2 कडे, म्हणून HbO2 पासून काय, डिसोसिएट. दुसरं रिझन आहे, जेव्हा H पॉझिटिव्ह आयन्स काय होतात, इन्क्रीज होतात. H पॉझिटिव्ह आयन तेव्हाच इन्क्रीज होतात जेव्हा CO2 काय होतो, इन्क्रीज होतो. H पॉझिटिव्ह आयन्स कुठे फॉर्म झाले होते आठवतात, कुठे फॉर्म झाले, जेव्हा RBC मध्ये पाण्याचं मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईड सोबत बाइंड होतात, कार्बोनिक ॲसिड फॉर्म होतं, कार्बोनिक ॲसिड डिसोसिएट होऊन H पॉझिटिव्ह आयन्स वेगळे, बायकार्बोनेट आयन्स वेगळे. तर H पॉझिटिव्ह आयन्स तुम्हाला माहिती आहे, H पॉझिटिव्ह आयन्स जर इन्क्रीज झाले तर याच्यामुळे जी pH आहे ती काय होते, डिक्रीज होते, म्हणजे ॲसिडिटी इन्क्रीज होते. pH डिक्रीज होणे म्हणजे काय, pH लो असेल तर ॲसिडिटी, ॲसिडिक म्हणतो ना आपण, आणि हाय असेल तर बेसिक. ठीक आहे, तर इथे pH काय होणार, लो होणार, तेव्हा HbO2 काय होणार, डिसोसिएट होणार. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर कोणता आहे बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला फॅक्टर. पहिला फॅक्टर आहे इन्क्रीज इन H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन, इन्क्रीज इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2, देन राईज इन टेम्परेचर. टेम्परेचर जर हाय असेल त्यामुळे सुद्धा ऑक्सिजन हिमोग्लोबिन काय होतो, डिसोसिएट होतो. राईज इन DPG, 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट. आता हा 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट काय आहे, तर हा जो आहे हा फॉर्म होतो इन RBC ड्युरिंग ग्लायकोलिसिस. यू नो ग्लायकोलिसिस प्रोसेस, रेस्पिरेशन दरम्यान पहिली प्रोसेस होते ग्लायकोलिसिस. जेव्हा जे ॲरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात ऑर्गॅनिझम, जेही ऑर्गॅनिझम ॲरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात त्यामध्ये पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होते. ठीक आहे, आणि या प्रोसेस दरम्यान एक सबस्टन्स रिलीज होतो, दॅट इज DPG, म्हणजे 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे, जर हा काय झाला, इन्क्रीज झाला तर ऑक्सिजन हिमोग्लोबिन काय होतो, डिसोसिएट होतो. इट लोअर ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. तर एवढे फॅक्टर याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, लक्षात घ्या. पहिला फॅक्टर कोणता, हाय पार्शियल प्रेशर ऑफ CO2. दुसरा कोणता आहे, H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन काय होतं, इन्क्रीज होतं. तिसरं pH काय होणार, लो होणार. थर्ड हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर असेल तरीही पण ऑक्सिजन हिमोग्लोबिन काय होणार, डिसोसिएट होणार. त्यानंतर DPG, 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट, याचं काय होतं, इन्क्रीज होतो. त्यामुळे सुद्धा HbO2 काय होणार, डिसोसिएट होणार. म्हणजे इथे जो HbO2 फॉर्म झाला होता हा डिसोसिएट होतो, Hb वेगळा, O2 वेगळा. तर हे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे, हे फॅक्टर याच्यासाठी काय आहेत, रिस्पॉन्सिबल आहे. आणि यामुळे हा जो कर्व आहे हा राईट साईडला शिफ्ट होतो. हा जो कर्व आहे हा कोणत्या साईडला शिफ्ट होतो, राईट साईडला. आणि ऑक्सिजन हिमोग्लोबिनपासून काय होणार, डिसोसिएट होणार. समज में आ रहा है, एस और नो. हे फॅक्टर तुम्हाला विचारले जातील CET मध्ये आणि बोर्डमध्ये सुद्धा, की ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएट होण्याचं फॅक्टर कोणतं आहे, डिसोसिएट होण्याचं रिझन काय आहे, कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे, बोलू नका. पहिला फॅक्टर कोणता, हाय पार्शियल प्रेशर ऑफ CO2. नेक्स्ट H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन काय असणार, इन्क्रीज असणार. त्यानंतर pH काय होणार, डिक्रीज. उसके बाद हाय टेम्परेचर, देन DPG. काय आहे हा DPG, 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट. कुठे फॉर्म होतो हा, RBC मध्ये. कोणत्या प्रोसेस थ्रू, ड्युरिंग ग्लायकोलिसिस. ओके, आणि त्यामुळे HB जो ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म झाला होता तो काय होणार, डिसोसिएट होणार. आणि हे कोणत्या लेवलवरती होतं रे, हे टिश्यू साईडला होतं. कोणत्या साईडला होतं, टिश्यू साईडला होतं.
कळलं? आणि हा जो इफेक्ट सांगितलेला आहे, जे सांगितलेलं आहे किंवा ही जी डिस्कवरी केलेली आहे, ही केलेली आहे एका सायंटिस्टनी. त्या सायंटिस्टचं नाव आहे बोहर्स इफेक्ट. बोहर्स या सायंटिस्टनी ऑक्सीजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर दिलेला आहे. ठीक आहे, समझ में आया? बोहर्स इफेक्ट. बोहर्स इफेक्ट काय म्हणतो की ऑक्सिजन हिमोग्लोबिन पासून कसा डिसोसिएट होतो, त्यासाठी हे रिझन रिस्पॉन्सिबल आहे. आता याच्या उलटा असतो हॅल्डन इफेक्ट. याच्या रिव्हर्स काय असणार? हॅल्डन इफेक्ट. इकडे काय होतो? हॅल्डन इफेक्ट होतो. हॅल्डन काय म्हणतो बघा? हॅल्डन म्हणतो ऑक्सिजन हिमोग्लोबिन केव्हा असोसिएट होतो? ऑक्सिजन हिमोग्लोबिन केव्हा असोसिएट होतो? जेव्हा हा जो कर आहे हा कोणत्या साईडला शिफ्ट होणार? लेफ्ट साईडला. हा कर कोणत्या साईडला शिफ्ट होणार? लेफ्ट साईडला. आता लेफ्ट साईडला केव्हा शिफ्ट होणार? जेव्हा, याच्या उलट करा तुम्ही आता, जेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ O2 काय असणार? हाय असणार. नेक्स्ट H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन काय होणार? डिक्रीज होणार. pH काय होणार? इन्क्रीज होणार. DPG काय होणार? डिक्रीज होणार. देन टेम्परेचर काय होणार? डिक्रीज होणार. तेव्हा जो हा कर आहे लेफ्ट साईडला शिफ्ट होणार आणि जो HB आहे तो कोणासोबत बाइंड होणार? ऑक्सिजन सोबत, आणि काय फॉर्म करणार? HbO2, ऑक्सी हिमोग्लोबिन. समझ में आया? हॅल्डन और बोहर इफेक्ट. एस और नो? शॉर्टमध्ये समजावून सांगितलं मी, जास्त वाचायची गरज नाही तुम्हाला. आता हॅल्डन आणि बोहर इफेक्ट शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. समजलं? एस और नो? बोला ना. हा कर कोणता आहे? सिग्मॉइड कर आहे, पण कशासाठी? काय शो करतो? ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन. ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन. ठीक आहे. ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएट कसं होतं? कशा प्रकारे होतं? जेव्हा सिग्मॉइड कर कोणत्या साईडला शिफ्ट होतो? राईट साईडला. राईट साईडला शिफ्ट होण्याचं रिझन काय? हे काही फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. कोणते फॅक्टर? जेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ CO2 काय होणार? इन्क्रीज. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन्क्रीज झालं तर काय होतं? हिमोग्लोबिन पासून ऑक्सिजन काय होणार? हळूहळू डिसोसिएट होणार ना, बिकॉज Hb ची ॲफिनिटी टुवर्ड्स द CO2 किती टाइम्स? 250 to 300 टाइम्स मोर. ओके. नेक्स्ट फॅक्टर H पॉझिटिव्ह आयॉन्स कॉन्सन्ट्रेशन काय होणार? इन्क्रीज. H पॉझिटिव्ह आयॉन्स कॉन्सन्ट्रेशन तेव्हाच इन्क्रीज होतं जेव्हा पार्शियल प्रेशर CO2 काय असतं? हाय असतं. तरच H पॉझिटिव्ह आयॉन्स तयार होतील ना, अदरवाइज होतील का? CO2 नसेल तर H पॉझिटिव्ह आयॉन्स तयार होतील का? नाही. ओके. नेक्स्ट pH काय होणार? डिक्रीज. जेव्हा ऍसिडिटी इन्क्रीज होते, हा ऍसिडिक सारखं काम करतो, ऍसिडिटी इन्क्रीज करण्याचं काम करतो. हा सांगितलं मी तुम्हाला. H पॉझिटिव्ह आयॉन्स आपल्या सेलसाठी हार्मफुल ठरतो. तो सेलला काय करतो? रप्चर करतो. ऍसिडिक आहे तो. H पॉझिटिव्ह आयॉन्स कसं आहे? ऍसिडिक. त्यामुळे ते pH काय झाली? डिक्रीज. देन टेम्परेचर काय होतं? हाय. तेव्हा HbO2 काय होतो? डिसोसिएट. नेक्स्ट DPG 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट काय होतील? हाय होतील. तेव्हा सुद्धा HbO2 काय होतो? डिसोसिएट होतो. HbO2 काय होणार? डिसोसिएट होणार. ठीक आहे. आणि हे कोणत्या लेवलवरती होतं? टिश्यू. आणि हा जो इफेक्ट दिलेला आहे, जे समजावून सांगितलेलं आहे, कोणी सांगितलं? बोहर्स या सायंटिस्टने. कोणत्या सायंटिस्टने? बोहर्स. समझ में आया? आता ऑक्सिजन हिमोग्लोबिन असोसिएट केव्हा होतो हे कोणी सांगितलं? हॅल्डेन. कोणी सांगितलंय? हॅल्डेन. आता याचे रिव्हर्स करा. याच्या उलट काय होणार? हॅल्डेन इफेक्ट होणार. म्हणजे ऑक्सिजन हिमोग्लोबिन काय होणार? असोसिएट होणार. काय फॉर्म करणार? ऑक्सी हिमोग्लोबिन. ठीक आहे. काय होणार? हाय पार्शियल प्रेशर ऑफ O2. Hb कोणासोबत बाइंड होणार? O2 सोबत. काय फॉर्म करणार? नेक्स्ट H पॉझिटिव्ह आयॉन्स डिक्रीज. pH इन्क्रीज. DPG डिक्रीज. टेम्परेचर डिक्रीज. काय होतं? हिमोग्लोबिन ऑक्सिजन असोसिएट टू फॉर्म. हे कोणत्या लेवलवरती होणार? अल्व्हिओलाई. कोणी दिला इफेक्ट? समझ में आया? हो गया. देखो बोहर्स इफेक्ट क्या कहता है? बोहर्स इफेक्ट, इट इज शिफ्ट ऑफ ऑक्सीहीमोग्लोबिन डिसोसिएशन कर ड्यू टू चेंजेस इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन ब्लड. काय म्हणतो बोहर्स? इट इज शिफ्ट ऑफ ऑक्सीहीमोग्लोबिन डिसोसिएशन कर. ऑक्सीहीमोग्लोबिन डिसोसिएट का होतो? तर ड्यू टू चेंजेस इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2.
जेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ CO2 काय होणार, चेंज होणार इन ब्लड. ब्लड मधलं पार्शियल प्रेशर ऑफ CO2 चेंज होतं तेव्हा ऑक्सिहिमोग्लोबिन काय होतो, डिसोसिएट होतो. हे कोणी दिलंय, बोहर्सने दिलंय. त्याला बोहर्स इफेक्ट म्हणतात. कोणता इफेक्ट म्हणतात, बोहर्स इफेक्ट. दुसरा इफेक्ट कोणता, हॅल्डन इफेक्ट. हॅल्डन काय म्हणतोय, ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन ॲज अन ॲसिड. ओके, इट डिक्रीज पीएच ऑफ ब्लड. जेव्हा पीएच ब्लडची पीएच काय होणार, डिक्रीज होणार ड्यू टू इन्क्रीज इन द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयॉन्स आणि बायकार्बोनेट चेंजेस इन टू द H2 अँड CO2. ठीक आहे. तेव्हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन काय होतो, असोसिएट होतो. जेव्हा H2 आणि CO2 वेगळा होतो तेव्हा हिमोग्लोबिन O2 काय होतो, असोसिएट होतो. ठीक आहे. इन द अल्व्हिओलाई वेअर पार्शियल प्रेशर ऑफ O2 इज हाय अँड पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इज लो. अल्व्हिओलामध्ये लक्ष द्या, अल्व्हिओलामध्ये कशाचं पार्शियल प्रेशर लो असतं, अल्व्हिओलामध्ये कशाचं पार्शियल प्रेशर लो असतं, CO2चं किती असतं, 40. O2चं किती असतं, 104. लक्ष द्या, वेअर पार्शियल प्रेशर ऑफ O2 इज हाय अँड पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इज लो. ऑक्सिजन बाइंड विथ हिमोग्लोबिन. जो ऑक्सिजन आहे तो कोणासोबत बाइंड होतो, हिमोग्लोबिन सोबत. बट इन द टिश्यू, पण टिश्यू मध्ये तसं नाही. टिश्यू मध्ये पार्शियल प्रेशर कोणाचं जास्त आहे, CO2चं किती असतं, 45. वेअर पार्शियल प्रेशर ऑफ O2 इज लोअर अँड CO2 इज हाय, हिमोग्लोबिन डज नॉट होल्ड ॲज मच O2. हिमोग्लोबिन O2 ला जास्त वेळ होल्ड करू शकत नाही. तो कोणासोबत बाइंड होतो, CO2 सोबत. अँड इट रिलीज O2 फॉर डिफ्युजन इनटू टिश्यू सेल. आणि तो जो O2 ला सोडून देतो तो O2 कोणाला मिळतो, सेलला मिळतो. म्हणजे सेलमध्ये डिफ्यूज होतो. समझ में आया, समजलं इथपर्यंत, हां ओके. तो हो गया आपका ये ऑक्सिजन डिसोसिएशन कर. आणि जेव्हा O2 सेलला मिळतो तेव्हा सेलमध्ये कोणतं रेस्पिरेशन होतं, सेल्युलर. रेस्पिरेशनची ही लास्ट प्रोसेस आहे. रेस्पिरेशन मधली ही लास्ट प्रोसेस आहे जी की कुठे होते, टेकिंग प्लेस इनसाइड द सेल. ही प्रोसेस कुठे होणार, सेलमध्ये होणार. वेअर फूड इज ऑक्सिडाइज अँड ATP इज जनरेटेड. जिथे काय होतं, फूडचं काय होतं, ऑक्सिडेशन. म्हणजे फूड काय होतं, ब्रेक होतं. कोणत्या टाईपचं फूड रे, आपण कार्बोहायड्रेट खातो रोज. आपण काय खातो, कार्बोहायड्रेट. रोज आपण काय खातो, प्रोटीन. देन आपण काय खाणार, फॅट. हे सगळे काय आहेत, फूडचे प्रकार आहेत, न्यूट्रिएंट्स आहे. हे सगळे न्यूट्रिएंट्स काय होणार, ऑक्सिडाइज होणार. इथे ऑक्सिडाइजचं मिनिंग वेगळं आहे. ऑक्सिडाइज म्हणजे काय, ऑक्सिडाइज म्हणजे काय, हा ते तुमचं ऑक्सिडेशन नाही. इथे O2 ॲडिशन, हायड्रोजन रिमूव्ह. ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय, ब्रेक होणे. काय होणे, ब्रेक होणे. तर कोण ब्रेक होतं, फूड ब्रेक होतं. ठीक आहे, फूड ब्रेक होतं. कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं, O2च्या. ठीक आहे. आणि काय रिलीज होते, एनर्जी. काय रिलीज होते, एनर्जी. ॲज वेल ॲज काय रिलीज होतो, CO2. CO2 इथे जनरेट होतो जेव्हा सेलला कोण मिळतो, O2. आता O2 सेलला कसा मिळाला कळलं आपल्याला. जेव्हा हिमोग्लोबिनपासून O2 वेगळा होणार तेव्हा O2 कोणाला मिळणार, सेलला. आणि सेलमध्ये कोणतं रेस्पिरेशन होणार. ठीक आहे, ही जी प्रोसेस आपण बघत आहे ही ॲरोबिक रेस्पिरेशन आहे. सेल्युलर रेस्पिरेशनचे किती टाइप्स, 2 टाइप्स, ॲरोबिक अँड अनारोबिक. ॲरोबिक कोणामध्ये होतं, हायर ऑर्गॅनिझम. अनारोबिक कोणामध्ये होतं, लोअर ऑर्गॅनिझम, ज्यांना ऑक्सिजनची काय लागत नाही, गरज लागत नाही. ठीक आहे. आता याच्यात 2 स्टेप्स आहे. ही जी घटना आहे सेल्युलर रेस्पिरेशन ही कुठे होते, लक्ष ठेवा. इट इज टेकिंग प्लेस इन सेल. ठीक आहे, इट इज टेकिंग प्लेस इन सेल. प्रत्येक सेलमध्ये, आपल्या बॉडीमध्ये ट्रिलियन्स ऑफ दी सेल आहे. आपल्या बॉडीमध्ये ट्रिलियन्स ऑफ दी सेल आहे. प्रत्येक सेलपर्यंत O2 हा पोहोचतो थ्रू ब्लड वेसल्स. वाहन कोणतं आहे O2चं, ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स थ्रू बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचणार. O2 सेलला मिळणार आणि सेलमध्ये 2 स्टेप होणार. कोणत्या, पहिले ऑक्सिडेशन. पहिली कोणती, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज नथिंग बट द फूडचं काय, ब्रेकडाऊन. मग फूड या 3 टाईपचं असू शकतं. कार्बोहायड्रेट आपण रोज खातो, पोळी, राईसमधनं. ठीक आहे. प्रोटीन आपण खातो डाळींमधनं. देन फॅट आपण खातो ऑइलमधनं. हे सगळं काय होतं, सेलमध्ये ब्रेक होतं. त्या प्रोसेसला काय म्हणतात, ऑक्सिडेशन. आणि हे सगळं कोणाच्या प्रेझेन्समध्ये ब्रेक होतं रे, O2च्या. O2 जर नसेल तर ग्लुकोज, फॅट, प्रोटीन हे काय होणार नाही, ब्रेक होणार नाही. त्यासाठी काय पाहिजे, ब्रेकिंगसाठी ऑक्सिजनच पाहिजे. ठीक आहे. तर ब्रेकिंग डाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, हे सगळे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. ठीक आहे, हे ब्रेक होतात इनटू सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. मग सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कोणते, कार्बोहायड्रेटचा सिंपल मॉलिक्यूल कोणता, ग्लुकोज.
कार्बोहायड्रेट ग्लुकोजची खूप मोठी चेन, ग्लुकोज म्हणजे सिंगल, कार्बोहायड्रेट म्हणजे काय ग्लुकोजची खूप मोठी चेन. कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स झाला तर ग्लुकोज त्याचा काय सिंपल. पहिली प्रोसेस आहे सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिडेशन. ठीक आहे, ऑक्सिडेशन मध्ये जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ते कशामध्ये कन्वर्ट होतात, सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये. आता हे सगळे कॉम्प्लेक्स झाले, हे सगळे काय झालेत कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक आहेत, हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक आहेत. ठीक आहे, इकडे कार्बोहायड्रेटचा सिंपल इनऑर्गॅनिक फॉर्म कोणता, ग्लुकोज. ग्लुकोजच्या एका एका मॉलिक्यूल पासून कोण तयार होतो, कार्बोहायड्रेट. जर तुम्ही कार्बोहायड्रेटला तोडाल तर काय मिळेल, ग्लुकोज. म्हणजे हा कोणता झाला, सिंपल इनऑर्गॅनिक. प्रोटीनला तोडाल तर काय मिळणार, अमायनो ऍसिड. फॅटला तोडाल तर काय मिळणार, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल. हे सगळे कुठले मॉलिक्यूल आहेत, सिंपल इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ठीक आहे, सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. म्हणजे ऑक्सिडेशन मध्ये होतं काय, तर ब्रेकडाऊन ऑफ अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इनटू सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल and to form energy, to form energy. किती एनर्जी फॉर्म होणार, 686 किलो कॅलरी. एनर्जीचं हे युनिट आहे, लक्षात ठेवाल. एनर्जीचं युनिट काय, किलो कॅलरी. तर किती किलो कॅलरी एनर्जी फॉर्म होणार, 686. 686. रिएक्शन काय राहणार, रिएक्शन बघा, इक्वेशन काय असू शकतं याचं, तर इक्वेशन आहे C6H12O6 प्लस 6O2. कुठे होता ही घटना, सेलमध्ये. कुठे, सेलमध्ये. काय मिळतं, 6CO2 प्लस 6H2O प्लस 686 किलो कॅलरी एनर्जी. ओके, दैट इज ऑक्सीडेशन ऑफ फूड. समझ में आया. ही जी 686 कॅलरी आपल्याला एनर्जी मिळालेली आहे यामधली 60% एनर्जी आपण आपल्या लाईफ प्रोसेससाठी यूज करतो आणि उरलेली जी 40% आहे ती यूज होणार आपल्या बॉडीमध्ये, ती यूज होणार आपल्या बॉडीमध्ये फॉस्फोरायलेशनसाठी. कशासाठी, फॉस्फोरायलेशन. म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशनची सेकंड प्रोसेस आहे फॉस्फोरायलेशन. सेल्युलर रेस्पिरेशनची सेकंड प्रोसेस कोणती, पहिली प्रोसेस कोणती होती, कळलं, ऑक्सिडेशन. सेल्युलर रेस्पिरेशनच्या किती स्टेप्स, 2. म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन कंप्लीटेड इन हाऊ मेनी स्टेप्स, 2 स्टेप्स. फर्स्ट इज द, second is the, and both two steps taking place inside the cell. Okay, first step मध्ये काय झालं, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज नथिंग बट द ब्रेकडाउन. किसका ब्रेकडाउन हुआ, कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल. बताया मैंने कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल कौन से, कार्बोहाइड्रेट हो गया, प्रोटीन हो गया, फैट हो गया. ओके, ये कन्वर्ट होते हैं किसमें, सिंपल इनऑर्गेनिक मॉलिक्यूल में. कौन सा, कार्बोहाइड्रेट का सिंपल इनऑर्गेनिक मॉलिक्यूल ग्लूकोज, प्रोटीन का सिंपल इनऑर्गेनिक मॉलिक्यूल अमाइनो एसिड, फैट का सिंपल इनऑर्गेनिक मॉलिक्यूल फैटी एसिड प्लस ग्लिसरॉल. इसे अगर जोड़ोगे तो क्या फॉर्म होगा, अगेन ऑर्गेनिक होगा. ठीक है, हाँ. तो यहाँ पे इक्वेशन दिया है, ग्लूकोज ऑक्सीजन की प्रेजेंस में ब्रेक होता है, कार्बन डाइऑक्साइड रिलीज होता है, वाटर रिलीज होता है और कितनी किलो कैलोरी एनर्जी मिलती है, 686 किलो कैलोरी एनर्जी. यामधली 60% कशासाठी यूज होते, आपल्या बॉडीमध्ये आपण जेवढी फंक्शन करतो, डायजेशन होतं, रेस्पिरेशन होतं, सर्क्युलेशन होतं, एक्सक्रीशन होतं, यासाठी 60% एनर्जी आपण यूज करतो. उरलेली 40% कशासाठी यूज होणार, फॉस्फोरायलेशन. आता फॉस्फोरायलेशन म्हणजे काय समजून घ्या, लक्षात द्या इकडे. नाउ सी, फॉस्फोरायलेशन मीन्स इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ एटीपी. एवढं मीनिंग लक्षात ठेवायचं. फॉस्फोरायलेशन इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ एटीपी, फॉर्मेशन ऑफ एटीपी. एटीपी का फॉर्मेशन होता है, कहाँ पे होता है एटीपी का फॉर्मेशन, माइटोकॉन्ड्रिया में. कहाँ पे होता है, माइटोकॉन्ड्रिया में. ये जो पहली प्रोसेस हुई कहाँ पे हुई, साइटोप्लाज्म में. साइटोप्लाज्म और माइटोकॉन्ड्रिया दोनों किसके पार्ट है, सेल के. सेलचा लिक्विड पार्ट म्हणजे कोणता, साइटोप्लाज्म. साइटोप्लाज्म मध्ये कुठली घटना घडली, ऑक्सिडेशन. दुसरी घटना कोणती, फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन इज नथिंग बट द, किसका फॉर्मेशन, एटीपी का. और एटीपी का फॉर्मेशन सेल में कहाँ पे होता है, माइटोकॉन्ड्रिया. म्हणून माइटोकॉन्ड्रियाला काय म्हटलेलं आहे, पॉवर हाऊस ऑफ द सेल, बिकॉज एटीपी इज नथिंग बट द एनर्जी करन्सी. एटीपीला काय म्हणतात, एनर्जी करन्सी. ओके, आता फॉस्फोरायलेशन मध्ये होतं काय बघा, इट इन्व्हॉल्व ट्रॅपिंग द हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हाय एनर्जी बॉन्ड
of ATP molecule. ATP used to carry out vital life process and so is called as energy currency of the cell. ATP मुळे आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा व्हायटल प्रोसेसेस होतात, ठीक आहे, आणि त्यासाठी काय लागते, एनर्जी लागते. ती एनर्जी आपण कुठनं घेतो, तर ती एनर्जी आपण या ATP मधनं घेतो. तर आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी ADP असतो. काय असतो, ADP. आपण इनऑर्गॅनिक फॉस्फेट त्याच्यासोबत बाइंड करतो आणि यासाठी किती किलो एनर्जी लागते, 7.3 किलो कॅलरी एनर्जी, म्हणजे 40% एनर्जी आपण घेतो आणि काय फॉर्म होते, ATP. कसा ATP फॉर्म होतो, पहिले काय असतं, ADP. पहिले काय असणार रे, ADP. बॉडीमध्ये आपल्या ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, ADP. ADPचं मिनिंग काय, ॲडिनोझिन डायफॉस्फेट. ॲडिनोझिन डायफॉस्फेट, ॲडिनोझिन डायफॉस्फेट, ठीक आहे. याच्यामध्ये काय ॲड होतं, 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस किती किलो कॅलरी एनर्जी, 7.3 किलो कॅलरी एनर्जी, आणि काय बनतं इथे, ATP बनतं. काय बनतं, ATP, ठीक आहे. पहिले हा ॲडिनोझिन असतो ऑलरेडी, ॲडिनोझिन. ॲडिनोझिन कशापासून तयार झाला माहिती आहे तुम्हाला, ॲडिनोझिन कसा तयार झाला, ॲडिनोझिन 2 कंपोनेंटनी फॉर्म होतो. एक म्हणजे रायबोज शुगर, एक म्हणजे काय रे, रायबोज शुगर किंवा पेंटोज शुगर, आणि दुसरा म्हणजे नायट्रोजन बेस आहे ॲडिनाइन. नायट्रोजन बेस कोणता, ॲडिनाइन. रायबोज शुगर आणि ॲडिनाइन काय फॉर्म करतात, ॲडिनोझिन. काय फॉर्म करतात, ॲडिनोझिन, ठीक आहे. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर असतं. हेक्झॅगॉन, पेंटॅगॉन, ठीक आहे. हा झाला पूर्ण कंप्लीट युनिट आहे ॲडिनोझिन. काय म्हणतात त्याला, ॲडिनोझिन, ठीक आहे. आणि याला अटॅच असतात काय, याला अटॅच असतात 2 फॉस्फेट. किती फॉस्फेट, 2 फॉस्फेट. म्हणजे हा काय झाला, ADP. काय झाला, ADP. आता आपल्याला लास्ट फॉस्फेट तयार करायचा आहे, त्यासाठी काय लागते, एनर्जी. तो तसा बनत नाही, त्यासाठी काय लागते, एनर्जी. किती किलो कॅलरी एनर्जी लागणार, 7.3 किलो कॅलरी, म्हणजे किती पर्सेंट, 40% एनर्जी लागणार हा लास्ट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. आणि 7.3 किलो कॅलरीचा एनर्जीचा यूज करून काय बनतो इथे, लास्ट बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे काय फॉर्म झाला, ATP फॉर्म झाला. ॲडिनोझिन किती फॉस्फेट, ट्रायफॉस्फेट. आणि हा जो लास्ट बॉन्ड आहे फॉस्फेट बॉन्ड, या लास्ट फॉस्फेट बॉन्डमध्ये काय लपलेली असते, एनर्जी. आणि इथलीच एनर्जी आपण आपल्या बॉडीमधल्या व्हायटल लाईफ प्रोसेस फॉर्म करण्यासाठी, प्रोसेसेस करण्यासाठी काय करतो, यूज करतो. समझ में आया, एस और नो. फॉस्फोरायलेशन इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ ATP. ATPचं फॉर्मेशन झालं नाही इथे. किती किलो कॅलरी एनर्जी यूज केली ATP फॉर्म करण्यासाठी, 7.3 किलो कॅलरी. आणि किती पर्सेंट म्हणू शकतो आपण, 40%. त्यामधली 60% ऑलरेडी आपण काय केली होती, यूज केली होती. कारण बॉडीमध्ये तेवढ्या लाईफ प्रोसेस होतातच. एखाद्या वेळेस आपल्याला फास्टिंग असतं करता तुम्ही उपवास, जेवत नाही ना, जेवायला लेट होतं, ओके, तरी आपण काम करत राहतो. मग ते काम कसं करतो, कारण आपण कुठली एनर्जी यूज करतो, या लास्ट बॉन्डमधली. कुठली एनर्जी यूज करणार, लास्ट बॉन्ड. तो लास्ट बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो, ओके, ऑन द इफेक्ट ऑफ सम एन्झाइम्स. आणि तिथली एनर्जी आपण काय करणार, यूज करणार बॉडीमधल्या वाइटल लाइफ प्रोसेसेस परफॉर्म करण्यासाठी. समझ में आया, हो गया मैकेनिज्म रेस्पिरेशन का. मैकेनिज्म ऑफ रेस्पिरेशन में हमने कितने स्टेप्स देखे, 4. पहली कौन सी, ब्रीदिंग. ब्रीदिंग इज नथिंग बट द जस्ट इनहेल एंड एक्सहेल. इनहेल क्या करते, O2, एक्सहेल क्या करते, CO2, ओके. कोणते ऑर्गन मूव्ह होतात लक्षात घ्या. इनहेलेशनच्या वेळेस कोणते ऑर्गन मूव्ह होतात, जे रिब्स आहे ते कुठे जातं, आउटवर्ड. स्टर्नम कुठे जातं, अपवर्ड. डायफ्रॅगम कसं होतं, फ्लॅट. आणि एअर गोज इनटू द लंग्स, ओके, रशेस इनटू द लंग्स. मग प्रेशर ग्रेडियंटमुळे आपण काय करतो, एक्झेलेशन करतो. एक्झेल कोणाला करतो, CO2 ला. जे ऑर्गन आउटवर्ड अपवर्ड गेले होते, डायफ्रॅगम फ्लॅट झाला होता, तो काय होणार, डोम शेपचा होणार. आणि जे स्टर्नम आणि रिब्स आहे ते
बॅकवर्ड येणार आणि डाऊनवर्ड येणार. ठीक आहे. दुसरी स्टेप कोणती? एक्सटर्नल. एक्सटर्नलमध्ये गॅसेस एक्सचेंज कोणाच्या दरम्यान होतात? अल्व्हिओलाई आणि ब्लड व्हेसल्सच्या. इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. ठीक आहे. हे सुद्धा कशामुळे होतं? प्रेशर ग्रेडियंटमुळे, पार्शियल प्रेशरमुळे. ठीक आहे. थर्ड स्टेप कोणती? इंटरनल गॅसेस एक्सचेंज बिटवीन ब्लड व्हेसल्स अँड टिश्यू. इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. आणि लास्ट कोणती? सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन ही लास्ट प्रोसेस आहे रेस्पिरेशनची. ती कुठे होते? सेलमध्ये होते. त्यामध्ये सुद्धा 2 स्टेप्स आहे, ऑक्सिडेशन आणि फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेशन ही कुठे होते? सायटोप्लाझममध्ये होते, सेलमध्ये. फॉस्फोरायलेशन कुठे होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ऑक्सिडेशनमध्ये होतं काय? फूडचं ब्रेकडाऊन होतं आणि काय मिळते? एनर्जी मिळते. किती किलो कॅलरी एनर्जी मिळणार? 686. म्हणजे किती ATP मिळणार? 38 ATP. ठीक आहे. आणि त्यामधली काही एनर्जी जी आहे ती आपण कशासाठी यूज करतो? फॉस्फोरायलेशन. 7.3 किलो कॅलरी म्हणजे किती परसेंट? 40%. हो गया रेस्पिरेशन. कल हम देखने वाले हैं रेगुलेशन ऑफ ब्रीदिंग. ब्रीदिंग प्रोसेस को कौन रेगुलेट करता है? तो हमारा ब्रेन रेगुलेट करता है. हमारा ब्रेन ब्रीदिंग को 2 वेज में रेगुलेट करता है. एक न्यूरल कंट्रोल आणि दुसरा केमिकल कंट्रोल. ठीक आहे. तर आपण उद्याला बघूया. म्हणजे रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ती आपोआप कंट्रोल होत नाही. त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? ब्रेन.